पालक मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा अपडेट घेणार आहोत आणि अपडेट घेत असताना बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा चालू होती की नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवात केव्हा होणार आणि याच्याच मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही ठिकाणी मिसगाईड पण होत होते की काही युट्यूबर्स असतील किंवा काही न्यूज असतील की ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवात झाली, पण अशा गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी विश्वास न ठेवता जे काही ऑथेंटिक गोष्ट आहे या गोष्टीवरती आपण विचार किंवा या ठिकाणी विश्वास ठेवणं गरजेचं आहे। ते म्हणजे काय, आपली जी काही एनटीए ची वेबसाईट आहे म्हणजे NEET.NTA.nic.in या वेबसाईटवरती सध्या पाहिलं असता आपल्याला या ठिकाणी नीट ऍप्लिकेशन संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत आणि सोबतच आपल्याला या एक्झामिनेशन साठी कुठल्या कॅटेगरीला काय फीस असणार याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची आणखी गोष्ट आहे, जसं आपण नीट ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवातीच्या दिवसापासून या ठिकाणी पूर्ण सेशन्स कंडक्ट करत असतो, असेच सेशन्स आपले पूर्ण तुमची नीट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काय चुका करायची नाहीत, ऍडमिट कार्ड, रिझल्ट, इव्हन तुमच्या पूर्ण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आपल्या या चॅनलवरती चालत असतात। या पूर्ण प्रवेश प्रक्रिया जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन आहेत या रूल्स रेग्युलेशन अनुसारच आपण या ठिकाणी कंडक्ट करत असतो। तर महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि हे जे काही अपडेट आहे हे अपडेट ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे नंबर दिसून येतील, टेलिग्राम चॅनलचे नंबर दिसून येतील, यावरती आपण दिलं आहे। जे विद्यार्थी प्रथमच आपले चॅनल पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपल्याला अपडेट्स हवे असतील तर आपण जे काही ग्रुपचे तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये दिले डिटेल्स आहेत ते आपण जॉईन करू शकतात आणि आपल्या ग्रुपवरची जेही अपडेट आहे याचं तुम्ही माहिती घेऊ शकता। तर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अदर मी काय तुमच्याशी डिस्कस करण्यापेक्षा ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवात झाला आहे 7 फेब्रुवारीला आणि या ठिकाणी एंड डेट म्हणजे शेवटचा दिवस आहे हा 7 मार्च। यामध्ये बऱ्याच बोर्डच्या 12वीच्या एक्झाम्स पण येणार आहेत। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे काही आपला फॉर्म आहे आपल्या पेपरला सुटेबल डेट अनुसारच भरू शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे विद्यार्थी रिपीटर आहेत असे विद्यार्थी या फॉर्मला मंडे पासून सुरुवात करणं योग्य राहणार आहे। मंडे पासून का म्हणत आहे, कारण फॉर्म तर आज स्टार्ट झाले, फर्स्ट डेला मला भरणं योग्य असेल, तर लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच काही टेक्निकल इश्यूज पण असू शकतात, त्यामुळे आज तुमचा फ्रायडे आहे, सॅटर्डे संडे तुम्ही स्किप करा आणि मंडे पासून तुमचा हा फॉर्म आपण भरायला सुरुवात केली तरी काही हरकत राहणार नाही। तर फॉर्मची डेट आहे आपल्याला 7 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत। या ठिकाणी जे काही विद्यार्थी फॉर्म भरत असताना जर फॉर्म मध्ये बाय मिस्टेकली काही चूक झाली असेल किंवा आपल्याला ते गोष्ट समजली नाही आणि आपण चुकीची इन्फॉर्मेशन भरली, ही चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आपल्याला वेळ देण्यात आला आहे। लक्षात घ्या, हा टोटल शेड्यूल हा टेंटेटिव्ह आहे, नॉट अप्रॉक्सिमेटली म्हणू शकत नाही, कारण दरवर्षी एनटीए जे काही डेट देतं याच्यामध्ये नंतर आपल्याला 5 ते 6 दिवस ऍडिशनल भेटत असतात फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे करेक्शन विंडोची डेट आहे हे डेफिनेटली पोस्टपोन होत असते। आता यामध्ये पाहिलं असता फीस पेएबल बाय कॅन्डिडेट, आता कॅन्डिडेटला फॉर्म भरण्यासाठी फीस किती भरायची आहे, तर जे विद्यार्थी जनरल प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना 1700 रुपये फीस भरायची। लक्षात घ्या, लास्ट इयरला ज्या फीस होत्या त्याच फीस या वर्षी सुद्धा आहेत, यामध्ये काही चेंजेस केले नाहीयेत। तर या ठिकाणी जनरल कॅटेगरी 1700 रुपये, ईडब्ल्यूएस ओबीसी एनसीएल साठी 1600 रुपये, एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 1000 रुपये या ठिकाणी फीस लागणार आहे। महत्वाची गोष्ट सांगतो, विद्यार्थ्यांना आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपण कुठल्या कॅटेगरी प्रवर्गात आहात याची माहिती करूनच हा कॅटेगरी प्रवर्ग सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या जे काही कॅटेगरीज आहेत त्या या ठिकाणी NT1, NT2, NT3, VJDT या प्रवर्गात येतात, पण या सर्व कॅटेगरी सेंट्रली ओबीसी मधून येतात। आणि दुसरी गोष्ट, आपण कदाचित आमच्याकडे फॉर्म भरत असाल किंवा आपण महाराष्ट्रातला कुठेही या ठिकाणी फॉर्म भरत असाल, म्हणजे सायबर कॅफे असेल किंवा स्वतः असेल, तर आपली जे कॅटेगरी आहे ती कॅटेगरी व्यवस्थित भरणाऱ्याला सांगा, कारण जेणेकरून तोही चुकीची भरणार नाही किंवा तुमच्या सांगण्यात चूक होणार नाहीये। कारण दरवर्षी आम्ही पाहतो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं, खास करून जे विद्यार्थी मराठा कॅटेगरी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ओबीसी कुणबी पण आहे आणि एसईबीसी मराठा पण आहे। मग आपण कुठल्या ह्याच्यात येतो याचा अगोदर स्वतः व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, नंतरच भरणाऱ्याला आपली कॅटेगरी बद्दल माहिती द्यायची आहे। ठीक आहे,
नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी जे काय आपली एक्झामिनेशन सिटी आहे, एक्झामिनेशन सिटी बद्दल आपल्याला 26 एप्रिलला इंटिमेशन मिळणार आहे. त्यानंतर आपलं ऍडमिट कार्ड जे आहे ते ऍडमिट कार्ड आपल्याला 1 मे ला मिळणार आहे. त्यानंतर आपलं जे काय एक्झामिनेशनचा शेड्यूल हे सर्वच विद्यार्थ्यांना माहित आहे, हा शेड्यूल असणार आहे आपल्याला 4 मे चा. ठीक आहे. आणि जो तुमचा टायमिंग आहे जे म्हणजे करेक्शन झाला आहे सध्याचा, तो 180 मिनिट म्हणजे 3 तासाचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर तुमचा पेपर जो टायमिंग स्टार्ट होणार आहे हा 2 पासून 5 वाजेपर्यंत तुमचा एक्झामिनेशन या ठिकाणी टायमिंगला सुरुवात होणार आहे. तर सध्याचं जे फर्स्ट अपडेट आहे हे फर्स्ट अपडेट बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. सोबतच नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी आणि पालकांना लक्षात घ्यायचं जेही आपलं एनटीएचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, या इन्फॉर्मेशन ब्राउचर बद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, जेणेकरून तुम्हाला या इन्फॉर्मेशन मुळे क्लिअरली कळून जाईल की आपल्याला कुठल्या सेक्शन मध्ये काय आपल्याला फिलअप करायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी फॉर्म भरत असताना आपला फॉर्म आपण स्वतः भरत असाल खूप चांगली गोष्ट आहे. आपण एखाद्या काउन्सिलरकडे किंवा सायबर कॅफेवर भरत असताल तर लक्षात घ्यायचं जर एनटीएचं जे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे ते केअरफुली वाचूनच फॉर्म भरायचा आहे. उद्या चालून असं नाही व्हायला पाहिजे की मी या गोष्टी वाचल्या नाहीत आणि माझं या ठिकाणी फॉर्म मध्ये चुका झाल्या. तर अशी कुठलीच वेळ आपल्यावरती येऊ द्यायची नाही, कारण हा खूप महत्वाचा फॉर्म आहे. कारण तुमची जी काही 2 वर्षाची 3 वर्षाची मेहनत या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळं काळजीपूर्वक वेळ जाऊ द्या, पण व्यवस्थित फॉर्म भरणं खूप जास्त महत्वाचं आहे.